महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. साधारण बुधवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास बारामतीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सभांसाठी अजित पवार बारामतीकडे येत होते. मुंबईहून ते बारामतीच्या दिशेनं रवाना झाले असतानाच बारामती विमानतळापासून नजीकच असताना साधारण 500 फूट उंच आभाळात असतानाच हे विमान दरीसदृश्य भागामध्ये विमान कोसळलं आणि धुराचे लोट उठले. दरीमध्ये असणाऱ्या एका शेतात हे विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती असून विमानच छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याची माहिती प्रथमदर्शींनी दिली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची माहिती संपूर्ण राज्याला धक्का देणारी असून यामुळे बारामती आणि पवार कुटुंबासह संपूर्ण राज्यावर एकच शोककळा पसरल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान या अपघाताचं वृत्त समजताच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सर्व राजकीय दौरे रद्द केले असून सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार दिल्लीहून बारामतीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे. विमान बारामती येथे अपघातग्रस्त झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्यासह 2 कर्मचारी, एक PSO आणि एक अटेंडंट आणि 2 क्रू PIC+FO सदस्य होते. प्राथमिक माहितीनुसार अपघातात कुणीही वाचलेले नाही.